नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने. मोदी लोकशाही संपवून हुकुमशाहीच्या रस्त्याने जायला निघालेत. शरद पवारांकडून नरेंद्र मोदींना हुकुमशहाची उपमा देण्यात आली आहे. ईडी सीबीआयचा गैरवापर नरेंद्र मोदींकडून सुरू असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलंय. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदींमध्ये फरक नाही असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ही टीका केली आहे. या यंत्रणेचा गैरवापर हे मोदींचं सूत्र आहे. यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं, त्यांना जामीन न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी घडत नव्हतं. आज ते घडतंय. याचा अर्थ स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो. एक सुद्धा माणूस निवडून देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षाशी आम्ही आलो.